कार्यक्रमांतर्गत एकत्रित आलेलो आहे। आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माझे मित्र कायंदे सर आणि या ठिकाणी आज उपस्थित आमच्या बुटले महाविद्यालयाचे सन्माननीय ढोरे सर, तसंच निलावार सर, डॉक्टर कराडे सर व सोळंके सर आणि भोंडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर आपल्याला NEP 2020 नेमकं काय आहे, तर हे आपल्या भारत देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आखल्या गेलेलं आहे। यापूर्वी 1986चं नवीन शैक्षणिक धोरण आलं होतं। म्हणजे शैक्षणिक धोरण हे काळानुसार बदलत आलेलं आहे आणि त्या बदलत्या काळानुसार आज पाहतो आपण की RT ॲक्ट 2009 हा आपल्या शासनाने आणला, केंद्र शासनाने आणला आणि त्यानुसार शिक्षण हा आपला संविधानिकरित्या मूलभूत अधिकार झालेला आहे। मग आता या काळानुरूप शिक्षणाच्या पद्धती बदलत आहेत, काळानुरूप शिक्षणाची धोरणं बदलत आहेत। कारण प्रत्येक वेळेला जसं आपण एखादी गाडी जी आहे तर ती गाडी आपण पहिले पेट्रोलवर चालवायचो, परंतु आता ती गाडी इलेक्ट्रिक झालेली आहे। आपल्या बाईक पण इलेक्ट्रिक झालेल्या आहेत, बऱ्याचशा बसेस आता बसेस झालेल्या आहेत। मग हा काळानुरूप झालेला जसा परिवहनामध्ये झालेला बदल आहे तसाच आपला बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेला आहे। मग हा बदल नेमका का झाला असेल, तर हा बदल येणाऱ्या काळामध्ये जो आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ज्या काही नवीन नवीन संकल्पना येत आहेत तर त्या नवीन संकल्पनेनुसार हा नवीन अभ्यासक्रमामध्ये झालेला हा बदल आहे। मग यामध्ये AI ही संकल्पना आहे। म्हणजे 15 वर्षापूर्वी अशी कोणी कल्पनाही नव्हती केली की जसं AIच्या माध्यमातून आज जग पुढे चाललेलं आहे आणि AI हे नवीन येणारी टेक्नॉलॉजी आहे। जसं आम्ही 10व्या-12व्या वर्गात असताना त्यावेळेला कम्प्युटर हा एक नवीन पार्ट आला होता। आम्हाला वाटायचं कम्प्युटर नेमकं कशासाठी शिकायचं, हे शिकल्याने काही होणार आहे का, याचे आपल्याला काही फायदे होणार आहेत का। मग याच्या माध्यमातून रोजगारी, काही लोकांचं असंही म्हणणं होतं की बाबा आता कम्प्युटर आल्यानंतर 20 लोकांचं कम्प्युटर जे काम आहे ते एकटा कम्प्युटर करेल। जसं आता आपण मजुराच्या संदर्भात म्हणतो की एखादं जर JCB मशीन लावली तर ते 200 ते 300 मजुराचं काम करतं। तर अशा नवीन संकल्पना असतात। तसंच AI आहे, तर AIच्या माध्यमातून उद्याला जर AI आलं तर आपला रोजगार हा कमी होणार आहे का, रोजगारांची संख्या कमी होणार आहे का, या सगळ्या परिस्थितीनुसार मग नवीन नवीन कॉन्सेप्ट ह्या येत असतात। म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की 1 GB 500 GBचा डेटा स्टोअर करायसाठी त्याचा जे एकंदरीत जीबीचा आकार होता तर तो मोठा होता, परंतु आता छोट्याच्या चिपमध्ये आपण पाहतो की 500 GB त्यामध्ये डेटा आपण सेव्ह करू शकतो। आणि या सगळ्या याच्यामध्ये मग ग्रामीण भाग जो असतो आपला, तो ग्रामीण भाग कुठेही कमी नसतो असं आपल्या लक्षात येतं। कारण ज्यांनी सुपर कॉम्प्युटरचा, महासंगणकाचा भारतामध्ये शोध लावला, परम संगणकाचा शोध लावला, ते विजय भटकर आपल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये एक छोटंसं गाव त्यांचं आहे। म्हणजे एखादा सायंटिस्ट देखील खेड्यामधून जन्माला येतो, एखादा गायक देखील खेड्यामधून जन्माला येतो आणि मॅक्झिमम आपण पाहतो IAS अधिकारी, IPS अधिकारी हे जे आहेत तर आपल्या ग्रामीण भागातून घडलेले असतात। तुकाराम मुंडेसारखे आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील की जे जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकले, एका ग्रामीण भागातून शिकले। त्यानंतर कविता राऊतचं आपल्याला उदाहरण देता येईल, जे की त्याला शाळेमध्ये जाण्यापूर्वी पाणी भरायला ते फास्टमध्ये चालायच्या। मग अशी सवय झाली, ज्यावेळेला पहिल्यांदा जिल्हा स्तरावर स्पर्धा झाली, पहिला क्रमांक आला, राज्यस्तरावर पहिला क्रमांक आला, मग नॅशनल याच्यामध्ये आला ॲथलेटिकमध्ये, आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर कविता जी राऊत आहे त्यांनी तिथे त्या याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला। आज कविता राऊत यांच्या नावाने सावरपाडा एक्सप्रेस आहे, कारण सावरपाडा हे कविता राऊतचं गाव आहे। म्हणून काळाच्या बदलानुसार आपल्याला जी आपल्यामध्ये कौशल्य आहे, नवीन एज्युकेशन आपल्याला पॉलिसी तीच शिकवते, आपल्यामध्ये जे कौशल्य आहेत, जे अंगी गुण आहेत, तर त्या गुणांना तुमच्या वाव देण्याचं काम ही नवीन शैक्षणिक प्रणाली करणार आहे। मग यामध्ये अनेक प्रश्न आपल्या याच्यामध्ये राहणार की याच्यामध्ये कसा विषय घ्यायचा, त्यानंतर आपण कुठला अभ्यासक्रम निवडायचा। तर आता हा विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम आहे। म्हणजे आपल्याला आपल्या जवळचं आता सर्वांनाच परिचित असलेलं बुटले महाविद्यालय आहे, ज्यामध्ये आर्ट शाखा आहे, कला शाखा आहे, विज्ञान शाखा आहे, MA मराठी आहे, MSc बॉटनी आहे, त्यानंतर इकडं या साईडला कॉमर्सचे प्रमुख आहेत, तर कॉमर्समध्ये पण आपल्या इथं PG आलेला आहे। म्हणजे अशा अनेक विषयामध्ये आपल्याला PG पर्यंतचा प्रोग्राम आपल्या महाविद्यालयामध्ये राबवला जातो, तो रन केला जातो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग
आपल्याला बुटले महाविद्यालयामध्ये जायचं आहे आणि आता आर्टच्या विद्यार्थ्यांना पण एखादा जर त्याला आवड असेल अकाउंट करायचं, अकाउंटमध्ये आवड असेल तर तोही विषय घेऊ शकेल. किंवा एखाद्या अकाउंटवाल्याला इकडं साहित्यामध्ये रस असेल, इंग्रजी साहित्यामध्ये असेल आवड असेल तर तो इंग्रजी साहित्य घेणार आहे, मराठी साहित्य तो घेऊ शकतो. त्यानंतर हा जो बदल झालेला आहे तर हा बदल नवीन शैक्षणिक धोरणानुसार झालेला आहे. हा बदल विद्यार्थी केंद्रित आहे आणि या बदलानुसार मग आपल्याला जे काही ॲडमिशनच्या वेळेस अनेक आपल्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर 12वी आपण पास झाल्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी सर्व आपले तज्ज्ञ शिक्षक लोक, एक कमिटी असते आणि त्या कमिटीला आपण ज्या काही आपल्याला अडचणी येतील की आपण कसा फॉर्म भरायचा, कुठले डॉक्युमेंट त्याला लागतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बुटले महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यात येईल. आणि आपल्या तालुक्यातलं बुटले महाविद्यालयामध्ये जे आहे तर अनेक चांगले ज्याला काय म्हणू आपण अधिकारी घडवलेले आहेत, अनेक चांगले कर्मचारी, अनेक चांगले म्हणजे बरेचसे विद्यार्थी आपले फॉरेनला पण आहेत. तर ही आपल्या महाविद्यालयाची आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला जवळच एक सोय उपलब्ध झालेली आहे. 12वीच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा व 10वीच्या येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो व या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.